नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतीमध्ये एआयचा वापर आता प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर होत चाललेला आहे. तर शेतीमध्ये एआयचा वापर म्हणजे नक्की काय, हा भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. तर आज फक्त माहिती न देता प्रत्यक्ष इन्स्टॉल करून दाखवणार आहे तुम्हाला एआयचं हार्डवेअर सॉफ्टवेअर आणि तुमच्यासाठी ते कसं काम करणार आहे. तर आज आपण आलेलो आहे गाव कोतीस, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आपल्यासोबत शेतकरी आहेत नवनाथ हरिश्चंद्रजी पोळ आणि त्यांच्या द्राक्षाच्या बागेमध्ये आपण हे डिव्हाइस इन्स्टॉल करणार आहे. तर आपल्यासोबत आहेत फायलो कंपनीचे प्रतिनिधी प्रदीप सर. तर आपण प्रत्यक्ष इन्स्टॉलेशनची प्रोसेस कसे केली जाते आणि याचा इरिगेशन डिव्हाइसचा नक्की कसा फायदा आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर याची अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. आता आपलं इथे इन्स्टॉलेशनचं काम सुरू आहे, तिथं खड्डा बांधायचं सुरू आहे पारेनं, तिथं कशी जागा सिलेक्ट केली जाते ते सुद्धा आपल्याला सर सांगतील. आणि आज आपण याचं अनबॉक्सिंग करूया की हे इरिगेशन डिव्हाइस फायलोचं नीरो इन्फिनिटी कशा पद्धतीने येतं. तर प्रदीप सर आपल्याला माहिती देते. येस, पहिल्यांदा आपण अनबॉक्सिंग करूया. नक्की दादा. हे काढा, हा मुळा कट कर, चला काय अडचण नाही. येस दादा, घ्या उचलून डिव्हाइस, उभं धरा. आता अशा पद्धतीचं नीरो इन्फिनिटी नावाचं डिव्हाइस आहे. येस, नीरो इन्फिनिटी. बेसिकली हे नीरो इन्फिनिटी फायलोचं इरिगेशन डिव्हाइस जवळजवळ 200 पेक्षा जास्त पिकांना ही यंत्रणा लावली जाते आणि प्रत्येक पिकाचे प्रोसिजर जे आहे ती क्रॉप टू क्रॉप बदलते. ऍक्च्युली थोडंसं माहिती सांगायला हरकत नाही. सोलार बेस्ड युनिट आहे, हे सोलारवरून चार्जिंग होतं, इनबिल्ट बॅटरी असते. त्याला ऍक्च्युली एक अँटेना लावला जातो जो नेटवर्कसाठी, आणि ह्या अँटेनानुसार बेसिकली ते नेटवर्क पकडतं. त्याच्यामध्ये फिजिकल कार्ड नसतं, म्हणजे व्हर्च्युअल सिम कार्ड ज्याला म्हणतो आपण. जे काय ऑटोमॅटिकली जे काय नेटवर्क स्ट्रॉंग असेल, आयडिया, एअरटेल, जिओ, कुठलं नेटवर्क स्ट्रॉंग असेल ती यंत्रणा ऑटोमॅटिकली घेते. व्हर्च्युअल सिम कार्ड हा कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळं जी स्ट्रॉंग रेंज असेल ती ऑटोमॅटिक घेतली जाते. त्यामुळे नेटवर्क एकदा पकडलं की हे कंटिन्युअसली प्रत्येक 40 मिनिटाला हा डाटा आपल्या मोबाईलच्या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्याला समजतो. बेसिकली तुम्हाला याच्यावरती मार्किंग दिसतील आणि 2 प्रकारचे सेन्सर तुम्हाला दिसतील. हे जे डिव्हाइस आहे सिंगल सेन्सर आणि डबल सेन्सर असं अवेलेबल होतं. ज्याच्यामध्ये सिंगल सेन्सरच्या बाबतीत म्हणजे काय होतं की हा पहिला एकच सेन्सर असतो, इथे डिव्हाइस संपतं, ते इन्स्टॉल केलं जातं. आणि डबल सेन्सरच्या बाबतीत खाली एक सेन्सर असतो आणि ते खाली वरती एक सेन्सर असतो. मग जसं द्राक्षामध्ये आपण आता विचार केला तर साधारणतः 9 ते 18 इंचामध्ये रूट झोन असतो. मी रूट झोन चेक करू शकताय. त्यामुळे यंत्रणा ही जेव्हा इन्स्टॉल केली जाते तेव्हा प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी सेन्सर 9 आणि 18च्या आसपास जाईल असं इन्स्टॉलेशन केलं जातं. उसामध्ये वगैरे सुरुवातीला सरीमध्ये युनिट बसवलं जातं. ज्या वेळेला बाय भरणी केली जाते किंवा मोठी भरणी केली जाते तेव्हा अजून एकदा हे 9-18च्या ऐवजी तिथं 7-14 अशा 2 इंचामध्ये हे डिव्हाइस बसवलं जातं. बेसिकली ही यंत्रणा जी आहे जे नवीन इन्व्हेन्शन आहे फायलोने केलेलं, ज्याच्यामध्ये कॉन्टॅक्टलेस सेन्सर आहे. म्हणजे इथं कुठल्याही प्रकारच्या वायर्स वगैरे तुम्हाला दिसणार नाहीत. कॉन्टॅक्टलेस सेन्सरचा अर्थ काय, ह्या ठिकाणी कॉइल्स आहेत आणि या कॉइलच्या माध्यमातून जे काही वेव्हज जातात प्रत्येक 40 मिनिटाला, त्याच्या माध्यमातून आपल्याला मातीतला मॉइश्चर कंटेंट किती आहे तो समजतो. व तो प्रायमरी थरातला किती आहे तो समजतो, सेकंडरी थरात समजतो. बऱ्याच वेळेला आपल्याला अंदाजे पाणी दिलं जातं किंवा बऱ्याच वेळेला जमीन वर्ण सुकली असं वाटतं म्हणून पाणी दिलं जातं. पण ही यंत्रणा सक्षमपणे आपल्याला कळवते की बाबा खरंच मॉइश्चर कंटेंट पाण्याचा अंश मातीतला किती आहे आणि किती बेअर मिनिमम म्हणजे सफिशियंट आहे, परत इरिगेशनची गरज नाही असा एक ग्रीन झोन. त्यानंतर 100 पासून ते 75% जेव्हा मॉइश्चर असतो तो ग्रीन झोन. त्यानंतर पिवळ्या पट्ट्याचा अर्थ किंवा उपसा परिस्थिती सुरुवात झाली यायला, आणि त्यानंतर ट्रेस म्हणजे ताण पडतोय. ही पूर्ण बाब आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला समजते. आणि पीक टू पीक या डिव्हाइस इन्स्टॉलेशन केलं जातं, ते क्रॉप रजिस्टर केलं जातं आणि पिकाच्या व्हरायटीनुसार, रुस्टॉकनुसार, मातीनुसार, ड्रीपचं स्ट्रक्चर काय आहे याच्यानुसार या सगळ्या नोंदी आपल्याला ऍपच्या माध्यमातून प्लॉट रजिस्टर केला जातो. आणि त्या क्रॉपच्या रिलेटेड जे काय इरिगेशन आणि फर्टिगेशन मॅनेजमेंट जे आहे ते आपल्याला आपल्या मोबाईलवरती समजतं. त्यामुळे अंदाजे पाणी कधी देऊ, पाणी किती देऊ, खत कुठली द्यायला पाहिजेत, किती प्रमाणात द्यायला पाहिजेत, ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या डिव्हाइसच्या माध्यमातून पूर्ण समजतात. तर आता शेतकरी बांधवांनो आपण पाहिलं की इन्स्टॉलेशन आपण याच्यामध्ये केलेलं आहे साधारणपणे 9 इंच आणि 18 इंच अशा 2 डेप्थला, म्हणजे तेवढ्या खोलीला आपण सेन्सर लावलेले आहेत. दोन्ही सेन्सर ऍक्टिव्हेट केलेले आहेत आणि अशा पद्धतीचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. सोलरनं चार्जिंग होणार, इथे अँटेना आहे आणि आपण हे मशीन स्टार्ट केलेलं आहे. तर आता मोबाईलमध्ये पोळ साहेब आपल्याला दाखवतील मोबाईलमध्ये आता त्यांचं ते जे रिडिंग आहे ते कशा पद्धतीने येते. थोडं जवळ आल्या तर पाहू शकता. इथं आता त्यांचं शेत आहे.
त्या शेतावरती हे 2 सेन्सर आहेत. आता जस्ट लावलेलं आहे, तिथं पाणी कोणतंच नाही, त्यामुळे ते कोरडं दाखवत आहे. ते थोड्या वेळाने दर 40 मिनिटांना हा अपडेट घेत राहील. मातीचे 2 स्तरावरील सेन्सर आणि त्याच पद्धतीने मातीचं तापमान सुद्धा दाखवणार आहे. याच्यामध्ये त्यांना फर्टिगेशनचं ठिकाणानुसार त्याच्या वाढीनुसार, तर अशा पद्धतीचं हे इरिगेशन डिव्हाइस आहे नीरो इन्फिनिटी फायलो कंपनीचं. तर आता पोळ साहेबांनी लावलेलं आहे, तर द्राक्षासाठी लावलं. आता त्यांना त्याचा रिझल्ट नक्कीच चांगला येणार आहे आणि त्यांनी एक येणाऱ्या भविष्यातील शेतीतील एआयच्या क्रांतीकडे एक पाऊल उचललेलं आहे. तुम्हाला याच्याविषयी कोणतीही शंका असेल तर आपल्याला नक्कीच कमेंट करा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज नक्कीच सबस्क्राईब करा.